महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देतो असे सांगून बोरीपारधी तालुका दौंड येथील एका महिलेच्या पतीकडून तब्बल 18,34,003 रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पुण्याच्या 2 आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 9 मार्च 2024 ते 27 एप्रिल 2026 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला। सुहास अशोक दोडके राहणार गोकुळनगर स्वामी समर्थ मंदिरा शेजारी कात्रज पुणे आणि आमिर दिलावर शेख राहणार एकबोटे कॉलनी मसोबा मंदिर जवळ दर्गाच्या पाठीमागे स्वारगेट पुणे अशी फसवणूक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। या प्रकरणी फिर्यादी मनीषा साठे वय 45 राहणार बोरीपारधी यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी मनीषा यांना तुमची महानगरपालिकेत नोकरी पक्की करतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला। या कामासाठी वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली। फिर्यादीच्या पतीने आरोपींच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने एकूण 18,34,003 रुपये जमा केले। मात्र 2 वर्ष उलटूनही नोकरी मिळाली नाही। जेव्हा साठे कुटुंबाने पैशांची मागणी केली तेव्हा आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करून त्यांचा विश्वासघात केला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनीषा साठे यांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली। यवत पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS कलम 318(4)316(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला। दरम्यान सरकारी नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या अशा मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यामागे मोठे राकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।